आम्ही लाईक एका क्लासेसमध्ये भेटलेलो अँड एकदा असं कळलं की सेम कॉलेजमध्ये आहे ती माझ्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा लाईक आम्ही वारंवार भेटायला लागलो की सकाळी क्लासेसमध्ये, नंतर दुपारी कॉलेजमध्ये आमचा एक ग्रुप बनला. त्या ग्रुपनंतर आम्ही एक चांगला बॉन्डिंग, खूप आज जसं फ्रेंडशिप आहे त्यावेळी पण तशीच होती. आणि लाईक लिटरली आमचं जेव्हा काही नव्हतंही तेव्हा लोकांना वाटायचं की आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत, पण तसं नव्हतं. पण नंतर आम्हाला पण असं वाटायला लागलं की हां, आम्ही एक दुसऱ्यासाठी बेस्ट आहे आणि परफेक्ट कपल आम्हाला वाटायचो आम्ही नेहमी. अँड त्याच्यामुळे लाईक आजचा हा डे आहे माझ्यासाठी लाईक इम्पॉर्टंट होता. आम्ही असं नाही की गेल्या वर्षभर प्लॅन करतोय, आम्ही 5 years बिफोर पासून या डेटची वाट बघत होतो. आज लाईक 8 दिवस झालाय अँड खूप सॅटिस्फाईड आहे. लाईक अजून आपण बोलतो ना, एक लाईफमध्ये काहीतरी एक हवं असतं, ते हे होतं. देन खूप हॅपी आहे. आज माहीत नाही आज तिला घरी घेऊन जाणार आहे, तर मस्तच वाटतंय. मी लकी आहे की मला सुशांतचा पार्टनर मिळालाय. थँक्स फॉर दॅट बाप्पा. केअरिंग आहे, त्याला असं सांगावं नाही लागत की हे कर तू. तो ऑटोमॅटिकली त्याला असं असतं की हा, हे मी केलं पाहिजे असं म्हणतो. लाईक मी ड्रीम पाहिलेलं ह्या दिवसाचं, पण जेव्हा हा परफेक्ट स्टार्ट आला तेव्हा लाईक मी फीलिंग्स होते की सुशांतला जेव्हा मी स्टेजवर पाहिलं आणि वॉक येत होती स्टेजपर्यंत, तो क्षण लाईक असं माझं होता की ड्रीम्स कम ट्रू वाला होता. आणि ते एकदम भरून आलेलं मला आणि छान वाटत होता. अरे ह्याच्यासाठीच फक्त एवढे कष्ट घेतले आणि एवढे वर्ष आम्ही सोबत राहिलो की हा, मला हे अचीव करायचं आहे. दिस इज आवर अचीवमेंट. पहिले फ्रेंड्स, त्याच्यानंतर आम्ही कपल झालो, डेट करत होतो. आता आम्ही लाईफ पार्टनर, अजून एक नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, त्याची ही निशाणी आहे असं मला वाटतं. सो ही पण पुढचा जो चॅप्टर असेल तोही खूप इंटरेस्टिंग असेल. ॲक्च्युली मी तिला सेकंड टाईम, असं आमच्यामध्ये तरी मी तिला सेकंड टाईम मंगळसूत्र घातलं आहे. आम्ही याची रिहर्सल खूप वर्षापासून करतोय, आम्ही असं करू तसं करू. तर मला तसं काय हेच नव्हतं. मला असं होतं की लाईक शी इज ऑलरेडी माय वाईफ, सो जस्ट एक प्रोसिजर म्हणून मी आज घातलं. पण मला माहीत होतं की लाईक एक ना एक दिवस आम्ही लग्न करणारच आहोत. मंगल घटिका आली आनंददारी, नवऱ्या मुलाची ही आली स्वारी. याच्या पुढे आम्ही सोबत राहणार आहे. ते एक स्ट्रगल, तो एक 12 वर्षाचा वेगळाच होता आणि आता आम्ही परमनंटली एकत्र राहणार आहे. ते फिलिंग होतं ना, आय कांट एक्सप्लेन. ड्रीम कम ट्रू. साता जन्मासाठी बांधली नाती, पुढेही इन फ्युचर काहीही होऊ दे, आमचं एक असेल की आम्ही पहिला बोलून ते सॉर्ट आउट करू. आणि आमच्यामध्ये असं आहे की कम्युनिकेशन इज द की. आम्ही नेहमी फ्रेंड्सच राहू. तिच्या हर डिसिजनला मी रिस्पेक्ट करेल.
अँड तिचं जे पण लाईफमध्ये गोल्स असतील ते तिला अचीव करण्यामध्ये मी तिची हेल्प करेन. तर पहिला मी जेव्हा इनिशियली जो हा रिलेशन डिस्क्लोज केलेला काइंड ऑफ सिच्युएशन होती आणि आत्ता लाईक ते दोन्ही फॅमिलीज काही फंक्शन्स सोन्याच्या पार्टीमध्ये इतके ते एकत्र येऊन सेलिब्रेट करत होते, खेळत होते, एन्जॉय करत होते. वेडिंग आजचा डे पण हळदीचा इव्हेंट पण इतकं एन्जॉय करत होते. ते पाहून खरंच खूप छान वाटत होतं. वाटलं नव्हतं की दोन फॅमिलीज एकत्र येऊन इतकं छान एखादं इव्हेंट किंवा काही करू शकतो. बट लकीली समहाऊ ते सगळं सुरळीत आहे. बापाच्या आशीर्वादाने सगळं नीट होतंय. सो मी हॅपी आहे त्याच्यासाठी.